बुके. माहेरच्या चहाच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कावेरी मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रत्नमाला मॅडम आल्यात का? हो आल्यात ना, केबिन मध्ये. बरं वैदेही, तू 2 मिनिटं इथेच थांब. मी आज जाऊन चेक करते मॅडम बिझी नाही आहेत का ते. हा, आणि तुला बोलवलं की मग तू ये, मग आपण सगळं बोलूया मॅडमशी. ओके कावेरी मॅडम. आलेच. कशा आहात वैदी मॅम? मी मस्त. तुम्ही कशा आहात? मी पण मस्त. बाय द वे, तुमच्या सरांना कोणी बुके पाठवतं का? हो, तसे वरचेवर येतच असतात. हा, बर्थडेला एक बुके आला होता. नाही नाही, तसं नाही. विदाउट एनी रिझन कोणी पाठवतं का? नाही, तसं तर कुणी नाही पाठवत. आर यू शुअर? येस मॅम, 100% शुअर. कोणी पाठवला असेल बुके? कोणी पाठवला? नाही नाही, ते जाऊ दे. बट असं कोणी पाठवलं तर मला सांगाल का तुम्ही? हो, नक्की सांगेन. ओके, चालेल. एक मिनिट मॅम. हॅलो. येस मॅम. हो, पाठवतो. वैदी मॅम, तुम्हाला मॅमने केबिन मध्ये बोलावलं. ओके, थँक्यू. साहेब, हे घ्या, झालं तुमचं काम. गुड गुड जॉब. ठीक आहे, तुझे पैसे. थँक्यू साहेब. परत काही काम असेल तर नक्की सांगा. आयो, या माणसाला दिलेलं काम झालं का? हो, झालं. हे बघ, चला आता बॉम्ब तयार झालेला आहे. वर्धापन दिनाला खरी मजा येणार आहे. पण एवढी सगळी तयारी करून काय फायदा आहे? त्याचा माज उतरवायचा आहे. तो राजवर्धन येणार आहे का त्या दिवशी? येणार. 2 इन्व्हिटेशन्स त्याला ऑलरेडी पाठवले. तिसरं इन्व्हिटेशन वाचून त्याचा बाप सुद्धा वरून खाली येईल. मॅम, मे आय कम इन? हाँ, ये वैदेही, ये बस. तो मॅम, तेच मला आपल्या इव्हेंटचं प्लॅनिंग तुम्हाला ऐकवायचं होतं. बोल ना. तो आपला इव्हेंट आपण आपल्या हॉलमध्येच करतोय, बरोबर? त्या हॉलची सजावट आम्ही खूप छान करणार आहोत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि काही प्रॉब्लेम झालाच तर VIP गेस्टसाठी VIP रूम पण अवेलेबल आहेत, त्याचीही काळजी करू नका. आणि आता मेन्यू आम्ही अगदीच पारंपरिक ठेवलेला आहे. म्हणजे वरण भात, 4 भाज्या, पोळी आणि स्वीट म्हणून बासुंदी आणि खीर ठेवली. अरे वा, हे अगदी माझ्या मनातलं नेमकं ओळखलंस तू. मला हेच हवं होतं. आपले विचार जुळतात असं म्हणायला हरकत नाही ना. येस. एवढ्या कमी अवधीत खूप छान सगळं प्लॅन केलंस तू. याच्यावरनं तुझ्यातलं कौशल्य दिसून येतं. थँक्यू मॅम. सगळं खूप छान जमलंय, फक्त एका गोष्टीची कमतरता आहे. कुठल्या मॅम? राजवर्धन नाहीये माझा.
खरं तर राजवर्धन नसताना हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम करणं म्हणजे माझ्या मनाला अजिबात पटत नाही. ताई ताई काय काय रे बच्चू? अगं एक गुड न्यूज आहे. हा पुढली तारीख मिळाली आपल्याला. आपण प्लॅनिंग केल्याप्रमाणे तो माणूस कोर्टात पोहोचलाच नाही. थोडं मला सेटिंग करावं लागलं. याचा अर्थ राज गुहागरला जात नाहीये, म्हणजे तो वर्धापन दिनाला येऊ शकतो. म्हणजे म्हणजे मला काय म्हणायचंय तुला कळतंय ना ताई? म्हणजे राजवर्धन सर ज्या केस बद्दल बोलत होते तुम्ही त्याच केस बद्दल बोलताय का? सॉरी पण मी विचारू शकते का की ती नक्की काय केस आहे, म्हणजे त्याचा गुहागरशी काय संबंध आहे? बच्चू ना नेहमी गोंधळ घालतो. कावेरीला आता या सगळ्याविषयी काही कळता कामा नये. अगं काही नाही, आम्ही मागे तिथे ना एक कारखाना घालायचं चाललं होतं आमचं. हा आणि ते सगळं काम राज बघत होता. हा त्याविषयी खरं तर बच्चू म्हणतोय. तर मग कावेरी तू पण मदत केली असशील ना वैदेहीला हे सगळं प्लॅन करण्यामध्ये. खूप छान सगळं प्लॅन झालंय. पण वैदेही एक गोष्ट लक्षात ठेव, हा माहेरच्या चहाचा इव्हेंट आहे, तोही 20व्या वर्धापन दिनाचा. सगळं व्यवस्थित अप टू डेट झालं पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा अजिबात गोंधळ होता कामा नये, कमतरता भासता कामा नये. येस मॅम, यू डोंट वरी ॲट ऑल. फक्त तुमचं अप्रुव्हल हवं होतं, ते मिळालं. आता आम्ही लगेच कामाला सुरुवात करू. आणि मॅडम तुम्ही अजिबात चिंता करू नका, हिची जबाबदारी माझी. आणि राजवर्धन सर सुद्धा आता गुहागरला जाणार नाहीयेत ना, मग त्यांना या कार्यक्रमाला आणण्याची जबाबदारी सुद्धा माझीच. बघाच तुम्ही. जोपर्यंत मी इशारा करत नाही ना तोपर्यंत मी सांगितलेले प्रश्न विचारायचे नाही. जेव्हा मी इशारा करेन तेव्हाच प्रश्न विचारायचे. मैदान सोडायचं नाही, कळतंय ना? ओके. काय हो, झाली का उद्याची तयारी? सगळी तयारी झाली. मीडियावाल्यांना बॉम्ब कधी पेटवायचा हेही सांगून ठेवले. चिंता करायची काही गरज नाही. सगळ्या तारा जोडून ठेवलेल्या आहेत. आता हवा आहे एक स्पार्क. आता फक्त तमाशा बघत बसायचा आपण. त्यांच्या इज्जतीच्या कशा चिंध्या उडतायत ते. काय ग, खुश नाहीयेस? मी कशी खुश राहणार सांगा ना. म्हणजे आपणच जिंकत असलेली मॅच आपल्यालाच नाही बघायला मिळणार. वाईट नाही का वाटणार? म्हणजे हे सगळं जर मला बघायला मिळालं असतं तर ती मजा आली असती. असं का म्हणतेस? असं का म्हणतेस म्हणजे ती रत्न मला घरी सुद्धा मला तिच्या डोळ्यासमोर येऊ देत नाही, आणि ती येऊ देणार आहे मला कार्यक्रमाला. डोंट वरी, त्याची सुद्धा व्यवस्था करतो. बस खरंच